महाजन, आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलोत का? आणि मग फडणवीस आणि शिंदे गुवाहाटीमध्ये काय मोदी एकत्रित आले होते काय? आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलो. म्हणजे तुमने किया तो रास लीला और हमने किया तो लीला. जरा तर काय तर जाणीव ठेवा राव. काय बोलताय तुम्ही? काय भान आहे तुम्हाला? तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी अगम्य सगळं चाललेलं आहे. माणूस म्हणजे तुमने किया तो रास लीला और हमने किया तो कॅरेक्टर ढीला. जरा तर काय तर जाणीव ठेवा राव. काय बोलताय तुम्ही? काय भान आहे तुम्हाला? तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी अगम्य सगळं चाललेलं आहे. माणूस एवढा गोड बोल्यान साखर झेल्या ज्या पद्धतीने हा गडी मांडणी करतोय, आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुबेहूब पटाईत झाले देवेंद्रजी, की देवेंद्रजींनी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निधड्या छातीने घेतली नाही. या संबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत, मुलाखत घेणारे कोण? नॅशनल क्रश गिरिजा ओक. मुलाखत घेणारे कोण? जपून 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 पुढं धोका आहे, सई तामनकर. मुलाखत कोण घेतय? होणार सुनमी, तेजश्री प्रधान. वा, काय अडचण आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांची, की देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला मुलाखत देत नाहीत. देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं आहे? काय देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांवर विश्वास नाही का? देवेंद्र फडणवीस पत्रकारांना घाबरतात का? पत्रकार ग्रिल करतील, पत्रकार वाटेल ते प्रश्न विचारतील, या प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने सेलिब्रिटी अभिनेत्रींना मुलाखती देत सुटलेले आहेत, की देवेंद्र फडणवीस मुळात महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनायलाच तयार नाहीत. दोन्हीपैकी क्या नेमकं कारण काय आहे? विश्वास नाहीये म्हणून देत नाहीयेत, की पत्रकारांना गिनायचंच नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून ते पत्रकारांना मुलाखती देत नाहीत? जे देवेंद्र फडणवीस उठसूट प्रत्येकाला क्लीन चिट देत आहेत, ते ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देत आहेत. आणि ते सांगतायत की लवकरच सगळं नेक्सस बाहेर येईल. कधी बाहेर येणार? अहो, गेल्या 3 वर्षात नुसते साठेच बाहेर येत आहेत, नेक्सस अजिबातच बाहेर येत नाहीये. आणि देवेंद्रजी मात्र एकदम अतिशय गोड चेहऱ्याने सांगताहेत की आम्ही लवकरच याची माहिती करू, आम्ही याच्यामध्ये क्लीन चिट देतो. देवेंद्र फडणवीस हे काही जज नाहीत. देवेंद्र फडणवीस हे काही न्यायाधीश नाहीत की उठसूट प्रत्येकाला ते क्लीन चिट देत जातील आणि उठसूट प्रत्येक जण देवेंद्रजींच्या नावाने आता आम्हाला क्लीन चिट मिळाली, आता आम्हाला बोलायचं काहीच कारण नाही. मुळात आमची लढाई ही जेव्हा आम्ही इथल्या मराठीसाठी आहे असं म्हणतो, त्यावेळेला त्या मराठीमध्ये नुसती मराठी भाषा, मराठी सत्ता, मराठी मत्ता, मराठी अस्मिता एवढंच असत नाही, तर आमची सगळी महाराष्ट्रातली पोरं व्यसनांच्या आहारी जाता कामा नये यासाठी सुद्धा ही लढाई अत्यंत महत्वाची ठरते. आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहतो. ही लढाई आम्ही लढली पाहिजे. या लढाईवर आम्ही बोललो पाहिजे. आम्ही सातत्याने प्रश्न विचारले पाहिजे. पण प्रश्न विचारणाऱ्याला पुन्हा ते आपल्याला सांगतात हिंदू, आम्ही हिंदू आहोत. आता आम्हाला हिंदुत्व शिकवणारे जर तिकडे यमायमच्या पायाशी जर लोळण घेत असतील तर त्यांनी आम्हाला यम शिकव, त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगावं. ते आम्हाला हिंदुत्वाच्या भाषा आणि हिंदुत्वाच्या व्याख्या सांगतील. या सगळ्या भानगडीमध्ये, या सगळ्या घडामोडीमध्ये दादा हो, ही निवडणूक का महत्वाची आहे? या निवडणुकीमध्ये आपल्याला का सजग राहायचं आहे? या निवडणुकीमध्ये आपल्याला का एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे? आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अगदी गेल्या 3 वर्षाचा जरी लेखाजोखा बघितला तर गेल्या 3 वर्षात सत्ता नसताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर जर ताकदीने कुणी आवाज उठवला असेल तर तो शिवसैनिकांनी, मनसैनिकांनी उठवलेला आहे. कुठलाही सत्तेचं पाठबळ नसताना आम्ही वारंवार इथले इल्लीगल पब बार असतील, इथले हुक्का पार्लर असतील, इथल्या इल्लीगल असणाऱ्या कुठल्याही अनाधिकृत बेकायदेशीर गोष्टी असतील,
या सगळ्यांच्या साठीचा एक आवाज उठवण्याची भूमिका आपण सातत्याने घेतलेली आहे. हा आवाज अधिकाधिक जर बुलंद करायचा असेल, आमच्या लेकीवाळींना सुरक्षित ठेवायचं असेल, तर गरज आहे की इथे छत्रपती शिवरायांच्या विचारांचं एक नवं शासन प्रशासन उदयाला आलं पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जे काही या लोकांचं राजकारण चालू आहे, मुळात यांना छत्रपतींचा जर विचार कळला असता तर इथल्या लेकीबाळींनी सुरक्षित आणि मोकळेपणाने श्वास घेतला असता. मात्र नेमकं इथल्या लेकीबाळींचं लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनाच काय भाजपची मजबुरी असेल की भाजपा ठरवून जे गुन्हेगार आहे, जे भ्रष्ट आहे, जे अतिरंजित आहेत, अशाच लोकांना पद देत आहे. दादा हो, मला याची कल्पना आहे की या ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक आहेत. मला याची कल्पना आहे की इथे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत.